हेलो हेलो Yes, ma'am. हेलो Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. आवाज येते का रे? Yes, ma'am. हा येतोय. येतोय. हॅलो क्लिअर येते का आवाज? Yes, ma'am. ओके yesterday we have discussed which point what is meant by osmosis and what is meant by reverse osmosis. ओके फक्त लिहून द्यायचं राहिलेलं होतं बरोबर आहे ना? Yes, ma'am. हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. ओके हॅलो हॅलो Yes, ma'am. हॅलो लिहून काय काय घेतलेलं आहे रे? लिहून तो डायग्राम काढले मॅडम. रिएक्शन किती डायग्राम काढली आहे. Reverse Regeneration. regeneration झालंय. रिजनरेशनचा पॉइंट लिहून घेतलेला आहे. Yes, ma'am. हा त्याच्यात केमिकल रिएक्शन लिहून घेतलेले आहेत का? येस मॅम हा मॅम. Yes, दोन ma'am. दिवस. आ Yes, ma'am. दोनच केमिकल रिएक्शन होते ना. घेतले मॅम write down name of point desalination by reverse osmosis. Desalination by reverse osmosis. आवाज येत नाही का? येतोय मॅम. हॅलो येतोय मॅम. हॅलो हॅलो येतोय मॅम. Yes, ma'am. येतोय. हॅलो Yes, ma'am. मॅम आवाज येतो. desalination by reverse osmosis. नेक्स्ट लाइन राइट करा. प्रोसेस ऑफ removing इथं सेंटेन्स आहे बघा. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग common salt from water is known as desalination. दिनेश जाधव रोल नंबर 9. दिनेश जाधव रोल नंबर 60. आदेश शिंदे रोल नंबर 1. रोल नंबर 1. Yes, ma'am. ओके
which sentence you have written? The process of removing common salt from water is known as desalination. Once again read it. The process of removing common salt from water is known as desalination. Okay. The water which contain common salt, हे सेंटेन्स लिहा. इथपर्यंत लिहा. पर्पज पर्यंत लिहा. पर्पज पर्यंत लिहा. ते दिसतंय ना स्क्रीन वरती? Yes, ma'am. हा लिहा. या पर्पज पर्यंत कर्सर पर्यंत लिहा. ओके. एक मिनिट. खूप कमी मेंबर जॉईन झालेले आहेत. जेवढे जॉईन झालेले आहेत ना त्यांनी रोल नंबर सांगा. तेवढ्यांचीच फक्त अटेंडन्स टाकते, बाकीचे जाऊ द्या. कारण लेक्चर संपताना पण खूप खूप जण जॉईन व्हायला लागलेत. आपण ते हे करूयात, कमी करूयात ही गोष्ट. चॅट बॉक्स मध्ये नका टाकू, मला ओरली सांगा अटेंडन्स तुमची. रोल नंबर 54. थांबा, पेन एक मिनिट, मला पेन घेऊ द्या आणि ओरली अटेंडन्स सांगा. चुकीचं काय सांगायचं नाही. मी साइड बाय साइड टॅली करणार आहे. इथं आहे, तुम्ही दिसताय मला पार्टिसिपंट मध्ये. 1 to 10 मधले फक्त मेंबर सांगा. रोल नंबर 1 प्रेझेंट. हा, पुढे. 2 प्रेझेंट मॅम. हा 6 प्रेझेंट मॅम. हा 8 प्रेझेंट मॅम. हा 8. 8. ओके. 9. हा ओके. 1 ते 10 झाले का? फक्त मी वाचते. 1, 2, 6, 8 आणि 9 एवढे 5 मेंबर आहेत फक्त. आता 11 ते 20 सांगा. हा 11 ते 20 कोण पण सांगा. 17. ओके. 15. ओके. 19. गुड. हा 18. हा ओव्हर. आता 21 ते 30च्या रेंज मध्ये सांगा. 21. 21. हा 22. हा 23. 23. हा 27. 27. हा हा 26. 26. हा 28. 28. हा 29. 29. ओके. हा
ओव्हर. त्यानंतर 31 ते 40च्या रेंज मध्ये सांगा. 31. 31 हा. 33. 33 हा. 34. 34 कोण आहे 34? 39 वाला सांगताय काय तुम्ही? 34 हा हा 34 नाही मॅडम. प्रवीण. ओके 34 हा. 39. 39 हा. 35 ओके. 37. 37 ओके. 40 मॅडम. मॅम 34. 40. 40 हा. 35. 35 ओव्हर घेतली रे बघा. 31 33 34 35 37 आणि 40. मॅम 39. 39 हा. ओके. मॅम हॅलो एनीवन मॅम 11 पण प्रेझेंट आहे पण कॉल आला होता. आता जॉईन झाला का तुम्ही? नाही मॅम पहिल्यापासून आहे, फक्त काय कॉल घेतलं आला सांगा होता. बरं. काय लिहून दिले वाक्य मला वाचून दाखवा बरं. डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. हा डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. वाक्य काय लिहून दिले? वाक्य द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग कॉमन Okay, सॉल्ट good, फ्रॉम वॉटर इज 11 नंबर. ठीक आहे. हा आता 41 ते 50 वाचा. सांगा 41 ते 50. 45. 45 49. 44. 49 good. 48. 48 हा. 42 44. 44 12 मॅडम. 44 50 ma'am. 44 50 49 सांगितलं का रे? 49 Yes, ma'am. ओके. 50 हा 47, ma'am. हा 47 और 44 आहे का? 42 आहे का? कोणी सांगितलं 42? तुम्ही स्वतः सांगा मला. इथे दिसतंय पार्टिसिपंट मध्ये. 42 कोण आहे? 44 इज प्रेझेंट. 44 आहे, ma'am. 42 हा. 44 आहे बोललो. 44 why are you giving presenting of 42? हा then another रोल नंबर 12 का काहीतरी कोणतरी मध्ये सांगते बघा. 12 नंबर. ठीक आहे पुढे. 51 to 60. 54. 54 हा. 51. 57. 51 57 हा. 52. 52 हा. मॅम 53 ओके. 51. हा 60 हा. 51, ma'am. घेतलं 51. एनी वाचतीये. 51 52 53 54 56 आणि 60. 57 आहे की मॅडम? 56 आहे का रे? 56 56 आहे का? 56 नाही 57 आहे. ओके नेक्स्ट. 61 to 68. 64 मॅम. 61. 61 मॅम. पुढे. 63. 63 हा. 68 मॅडम. किती? 68. 68 हा. 65 मॅम. 65 हा. 51 61 63 65 आणि 68. मॅडम 62 आहे. मॅडम 64 आहे. 62 64 कोण आहे? गणेश सोनार. गणेश सोनार हा. झाले.
48 are present, but there are 51 number. फक्त एवढ्यांचीच प्रेझेंटी लागेल हा. आणि बाकीच्यांना बघूयात आपण नंतर. टर्म वर्क, ISC, चॅप्टर टेस्ट, भरपूर गोंधळ असते आपल्याकडे. काय करायचं ते बघता येते नंतर. किंवा नंतर पॅरेंट्सला मी कॉल करत असते, तुम्हाला माहिती नाही. मी फक्त आत्ताची एवढी वेळ आहे माझ्या 10-15 वर्षांच्या इथल्या स्वेरी मधल्या सर्व्हिसमध्ये की मी वर्ग शिक्षक नाही. मुलांची प्रेझेंटीला काय करायचं आणि काय केल्यावर मुलं प्रेझेंट राहतात का हे मला चांगलंच माहिती आहे. जाऊ द्या, काहीतरी प्रॉब्लेम असतंय किंवा आता तरी परीक्षा झाली म्हणून वगैरे मी एक आठवडा तुमच्याशी एकदम प्रेझेंटी बद्दल खूप निग्लिजन्स ठेवला माझा. मी लक्ष दिलं नाही. मी ज्या वर्गाला वर्ग शिक्षक असते त्या वर्गाला जास्तीत जास्त 2-3 मुलं अब्सेंट असतात. एवढा मोठा 48, आता किती माझ्याकडे 48 मुलांची प्रेझेंटी आली आहे. तुमच्याकडे 68, 20-20 मुलांचा गोंधळ कधी नसते माझ्या डिव्हिजन मध्ये. कळलं का? आता तुम्हाला मी जर फोन कॉल करायला चालू केले, मी डायरेक्ट तुमच्या पॅरेंट लोकांना फोन करत असते. आणि पॅरेंटचा नंबर कसा मिळवायचा वगैरे सगळं माहिती. ऑफिसमध्ये नंबर असतात तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस दिलेले. मी तिथून नंबर घेणार आणि तुमच्या पॅरेंट लोकांना कॉल करणार. आणि काय सांगायचं, कसं सांगायचं वगैरे सगळ्या गोष्टी माहिती. त्यामुळे लेट जॉईन होणं वगैरे वगैरे वगैरे. मग अशी बघा 44 होते, 44चे 48 झाले. 48च्या तुम्ही स्क्रीनवरती बघा 52 मुलं प्रेझेंट आहेत सध्या. म्हणजे हे शिक्षण म्हणजे नुसता तुम्हाला असा खेळ वाटायला लागलाय. अरे लाख रुपये फी भरताय कॉलेजची आणि फक्त लेक्चर अटेंड करायसाठी एवढं रिलॅक्स राहताय. तुम्ही जर एवढं 2-3 वर्ष जर कष्ट केलं तर तुमचं लाईफ म्हणजे करिअर घडेल तुमचं. आणि एवढं जर 2-3 वर्ष तुम्ही रिलॅक्स राहिलात तर एवढं नर्सरी पासून आतापर्यंत शिकलेलं काहीही उपयोग होत नाही जर आता रिलॅक्स राहिलात तर. आपण लहानपणीपासून शिकतो कशासाठी? आपल्या अपेक्षा असतात, आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा असतात, म्हणून आपण शिकत असतो. तुम्ही कुठल्या ब्रँचला आहात, काय आहे हे महत्वाचं नसतंय. तुम्हाला किती येतंय ते महत्वाचं आहे. आणि प्लेसमेंट किंवा तुमचे फ्युचर जे जॉब आहेत त्या तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही 4 वर्षामध्ये काय शिकलेला आहात त्याच्यावरती डिपेंड असते. त्यावेळेस तुमच्या आयुष्यभर तुम्ही कागद घेऊन फिरणार नाही की कोविड होतं म्हणून आम्हाला ऑनलाईन झालं म्हणून आम्हाला ह्याचं स्किल आलं नाही, ते आलं नाही, ते आलं नाही. उलट सगळे शांत असताना, सर्व निवांत चाललेलं असताना, सशा कासवाच्या गोष्टीसारखं सगळे झोपलेले असताना आपण पुढे जायचं असतं. रिस्पॉन्स पण तुमच्या डिव्हिजनचा खूप 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 पुअर असतंय. तुम्हाला माहितीये का, जर क्लासमध्ये आम्ही शिकवून ना तुमच्या एवढ्या मुलांना बरोबर काय त्यांच्या डोक्यात असतं हे सगळं माहिती करायला एकदम ऍक्टिव्ह झालेलं असतंय. तुम्ही जरी बोर्डकडे बघत असलात आणि तुमच्या जर डोक्यात दुसरा विचार असेल ना, तुम्ही फक्त बोर्डकडे बघताय शिकवताना, तरी पण लक्षात येतं आमच्या की हा मुलगा फक्त बोर्डकडे बघतोय की त्याचं लक्ष दुसरीकडे. ज्यावेळेस सिलेबस संपलेला असतो त्यावेळेस कुठल्या मुलाला किती मार्क पडणार आहेत ना हे सुद्धा माहिती असतं. फार तर फरक पडतो 1-2 मार्काचा. किती टक्के मार्क घेणार आहे तो मुलगा ते पण माहिती राहते. का माहिती राहते? तेवढं त्या मुलाचा तेवढा स्टडी केलेला असतो. लगेच लक्षात येतं की समोर मुलगा बघितल्यानंतर हा कितीपर्यंत पोहोचू शकेल, म्हणजे त्याला शिकवून नुसतं लेक्चर अटेंड करायचे. तरी आपले आई वडील किती कष्ट करतात, आपल्याला फक्त लेक्चर अटेंड करायचे. आणि जरी स्कॉलरशिप मिळत असली तरी पण कॉलेजला लेक्चरसाठी 90-95 हजार रुपये द्यावेच लागतात ना रे. गव्हर्नमेंटची असू द्या, नाहीतर तुमची असू द्या, नाहीतर कुणाची असेल त्याची असू द्या. आपल्याला तेवढं स्किल यायला पाहिजे की नाही, नॉलेज यायला पाहिजे की नाही. फक्त ऑनलाईनची परीक्षा आहे बघून उत्तर लिहिलं, इट इज नॉट सॅटिस्फाय. त्या कागदपत्रावरच्या मार्काला कुणी विचारणार नाही. तुम्हाला नॉलेज किती आहे ते महत्वाचं आहे तुम्हाला. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट हा समजला पाहिजे. मग तो केमिस्ट्रीचा असू द्या, मॅथ्सचा असू द्या, मेकॅनिक्सचा असू द्या. हे सर्व गोष्टी आहेत ना आताच्या तुमच्या सिलेबसच्या, सगळ्याच सिलेबसच्या, कुठल्या पण म्हणजे सगळे सिलेबस, ते प्रत्येक एकूण एक गोष्ट तुमच्या रिअल लाईफ मध्ये ऍज अ इंजिनियर म्हणून तुम्ही ज्यावेळेस जगणार आहात पुढे, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असावी लागते. आता समजा हा पॉइंट आहे आरओ ही सिस्टीम लागते का नाही रे व्यवहारामध्ये? आणि ऍज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला त्याचं बेसिक कन्सेप्ट, बेसिक प्रिन्सिपल, बेसिक सगळ्या गोष्टी माहित असाव्या लागतील की नाही? मग तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन
काय कलेक्टर तहसीलदार व्हा, नाहीतर जे काय होणार ते व्हा. जनरल नॉलेज, ज्या साइड जे सराउंडिंगला ज्या गोष्टी चालतात त्या तुम्हाला माहितीच असावं लागतात. त्यामुळे ऑनलाईन आहे, ऑनलाईन आहे, ऑनलाईन आहे, फक्त डोळे बंद करून शिकू नका. पैसे जाऊ द्या, पैसे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये किती पण मिळवाल, काय करायचं ते कराल, बट तुमचं करिअर बर्बाद होत आहे ना रे. त्यामुळे सगळे शिक्षक पण समोरचे शिकवताना जीव तोडून शिकवत असतात. तुम्ही पण लक्ष द्यायचं. आणि तुमच्या तर डिव्हिजनचा सगळा स्टाफ आहे ना, 10-10, 15-15 वर्ष शिकवलेले मेंबर आहेत. आहे की नाही? तुम्हाला शिकवताना तर लक्षात येत असेल की नाही, हा एक्सपिरियन्स मेंबर आहे. हॅलो, Yes. आता येते की नाही लक्षात तुमच्या? आणि Yes, ma'am. फर्स्ट इयरला शिकवणारी madam. सगळीच जी लोक आहेत ना, ती ज्यांच्याकडे त्या तुमच्या एवढ्या मुलांच्या डोक्यात घालायची ज्यांच्याकडे कॅपॅबिलिटी आहे ना, त्याच लोकांना दिलेले. तुमच्या एवढ्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कुठल्या भाषेमध्ये समजत आहे ना, त्याच भाषेमध्ये त्यांना शिकवलं जाते. म्हणजे तुम्हाला आता कुठं असं आम्ही लोक इंग्लिश टू इंग्लिश शिकवतोय, कुठं लोक आम्ही फक्त पॉइंट कव्हर करतो. कालच उदाहरण घ्या, आयन एक्सचेंज प्रोसेस मॅडमने 1 तासभर शिकवले म्हणल्यानंतर मी पुढे जाऊ शकले असते, पण मला माझ्या मनाला कॉन्फिडन्स येईना की नाही त्याच्यातले कन्सेप्ट मुलांना कळालेले नाहीत वाटतंय म्हणले. नंतर आपण कालचा पण त्याच्यामध्ये तास घालवला. आपण तुमच्यासाठी नाही शिकलं ना, तरी आई वडिलांच्या मनासाठी तरी शिकारे. त्या गोष्टी तुमच्या एवढ्या मुलांना कळत नाही, तुमच्या एवढ्या वयातल्या. त्याला आई वडीलच व्हावं लागतं. आई वडिलांना काय वाटतं ते तुम्ही तुमच्या आईला विचारून बघा, मॅडम अशा म्हणत होत्या म्हणायचं, हे वाक्य बरोबर आहे का? तुमच्या पायामध्ये काटा बोलला ना, तर त्यांच्या काळजात धार लागत असेल रक्ताची, इतक्यापर्यंत तुमचं आणि आई वडिलांचं सेन्सेशन असते. तुम्हाला चांगले मार्क पडले तर त्यांना किती आनंद होत असेल. आताच्या सेमिस्टरला पण बघा, त्यांना चांगले मार्क पडले, त्यांच्या आईला किती आनंद झाला. सगळ्यांना सांगतात मला माझ्या मुलाला एवढे मार्क पडले, एवढे मार्क पडले, एवढ्या मुलीला एवढे मार्क पडले. आणि कोण करते आजकाल मुलगा मुलगी वगैरे भेदभाव? छान मार्क पडायचे, मस्तपैकी नुसतं अभ्यास तर करायचं, दुसरं काय करायचं? आपल्याला काय संसार चालवायचा आहे का आपल्याला कष्ट करायचंय दुसरं? आणि तुमच्या डिव्हिजन मध्ये अजून एक मला लक्षात आलेली गोष्ट सांगते, फक्त एक मला 4 ते 5च व्हरायटीचे आवाज ऐकू येतात. मी हुशार मुलांना अजिबात कधीही शिकवत नाही क्लासमध्ये, खरंच सांगते. मी फक्त आणि फक्त ड मुलं असतात ना, ड असं म्हणत नाही, ज्यांना पटकन समजत नाही त्या मुलांना, त्या मुलांची इमेज, त्या मुलांचं ब्रेन समोर ठेवून कधी पण शिकवत असते. हुशार मुलं तर तुम्हाला सांगू, नाही जरी शिकवलं तरी सुद्धा ती पासच होतात आणि त्यांना मार्कच पडतात. त्यांच्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. फक्त समजा त्याला 100 पैकी 90 पडत असतील आपोआप, तर फक्त आम्हाला त्यांना 10 मार्कासाठी उचलायचं असते. फक्त 10 मार्कासाठी उचलायचं असते. आणि तेवढं काही त्रासदायक नसतं. ती हुशार मुलं पटकन कॅप्चर करतात सगळ्या गोष्टी. आणि आता आम्ही जर तुमच्या ठिकाणी असतो तरी पण आम्हाला असं ऑनलाईन आहे म्हटलं तर रिलॅक्सच वाटलं असतं, पण रिलॅक्स वाटून द्यायची वेळ नाही. करावं लागणार आहे अभ्यास. जशी परिस्थिती येईल तसं फेस करायची सवय लावावं लागणार आहे आपल्याला, हो की नाही? तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. माझ्या रिलेटिव्ह मधली एक मुलगी होती. एक 4 वर्षापूर्वी ENTC ब्रँचला तिने ऍडमिशन घेतलेलं होतं. 4 वर्षापूर्वी की नाही ENTC ला ऍडमिशनच घेत नव्हते, का तर म्हणायचे तिथं सर्व्हिस नाही. मग आता ह्या वर्षी ऍडमिशन ENTC ला फुल झाले. आपलं कॉलेज तर सुपर फुल आहे, 100% ऍडमिशन आहे ENTC ला. मग तिनं ऍडमिशन घेतलं. मग आता गेल्या वर्षीपासून तुम्ही बघताय कॉलेजेस बंद आहेत, वर्क फ्रॉम होम आहे. शिक्षकांना पण काही काम असले तर वगैरे कॉलेजवर बोलवलं जातं, आणि अदरवाईज कॉलेज बंद आहे किंवा ज्या शिक्षकांची गरज लागते तेवढे शिक्षक बोलवले जातात. मग त्या मुलीनं काय केलं, ऑनलाईन ट्रेनिंग असतात. आता जर कॉलेज रेग्युलर चालू असतं ना, त्यावेळेस प्लेसमेंटसाठी म्हणजे कंपनीतल्या नोकऱ्यांसाठी कॉलेज ट्रेनिंग असतं. दररोज ट्रेनिंग असतं कॉलेजमध्ये, लास्ट इयरच्या आणि सेकंड लास्ट इयरच्या मुलांना, म्हणजे 3ऱ्या वर्षाच्या आणि 4थ्या वर्षाच्या मुलांना ट्रेनिंग असते. पण ह्या कोविडमुळे अजिबात ट्रेनिंग वगैरे काहीच घेता आलं नाही. मग त्या मुलीनं काय केलं, ऑनलाईन ट्रेनिंग असतात की नाही ते अटेंड केले तिने. नीट आहे का? ऑनलाईन ट्रेनिंग अटेंड केले. एक साधारण मुलगी, फक्त कष्ट करण्याची जिच्याकडे तयारी आहे ती.
गेल्याच आठवड्यामध्ये तिचं एका खूप चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. पॅकेज तिचं ENTCC तिचं पॅकेज 6.5 लाख रुपये आहे. 6.5 लाख म्हणजे तुमची एवढी छोटी मुलं अजून 3 वर्षामध्ये तुम्ही 6-7 लाख रुपये वर्षाला मिळवणार आहात. म्हणजे महिन्याला 60-70 हजार रुपये पगार घेणार आहे. तेवढा पगार घेण्यासाठी तुम्हाला आतापासून थोडस तरी करावं लागेल की नाही. ऑनलाईन आहे म्हणून, ती जर मुलगी ऑनलाईन आहे म्हणून निवांत बसली असती बाकीच्या मुलींसारखं तर आज जॉब मिळाला नसता तेवढा चांगला. आणि आपण हे पण ऐकतो, आपल्याला शेजारी आपली म्हणतच असतात बघा, काय हे इंजिनिअरिंग करते, प्रत्येक घरात इंजिनियरच आहे, कोण इंजिनिअरिंगला विचारते. ऐकतो की नाही, ऐकतो की नाही रे. Yes, ma'am. आपल्याला कोण व्हॅल्यू देत नाही का, तर म्हणते इंजिनियर कुठं, किती पण इंजिनियर सगळे पडलेले, पण नाही, कष्ट करणाऱ्याला तेवढं यश मिळत असते. इंजिनियर सगळेच आहेत पण अरे कष्ट करणारे नाहीत ना रे. हार्डवर्क, फक्त बीईची डिग्री हातात घेतली 60% मार्क पडले, कोण तुम्हाला विचारणार आहे, हो की नाही. मग 60% मार्क पडलेले, 70% मार्क पडलेले, 80% मार्क पडलेले किती तर आहेत. जे किती तर नाहीत ते आपण करायचं असते. नाहीतर मग एक ठरवायचं, सोडूनच द्यायचं शिक्षण सगळं. घरी शेती असेल ना तर निवांत शेती करत बसायचं. उगाच घरच्यांना पण खर्च नको, इकडे 4-5 लाख रुपये गुंतवायचे आणि नंतर आपलं घरीच काहीतरी करत बसायचं. ह्याच्यापेक्षा आतापासूनच आपला मार्ग निवडायचा, बाबा आपल्याला होत नाही म्हणून. आणि करायचं असेल तर जीव तोडून करायचं, मग त्याला पर्याय नाही. मग 2 गोष्टी करायच्या. कारण आतापासून जर तुम्ही शेतात जरी काम करायचं असेल तर आतापासून जर तुम्ही चालू केलं ना, तुम्ही 4-5 वर्षात ट्रेन व्हाल की नाही. पण त्याच्यापेक्षा बेकार अवस्था कशाची आहे सांगावर गावाकडे. शेती करणाऱ्या मुलांची 20 एकर जरी शेती असेल, 40 एकर जरी असेल, तरी सुद्धा मुली लग्न करायला सुद्धा तयार होत नाही, तितकी बिकट अवस्था निर्माण होते. नोकरी नसेल तर आपल्याला कोणीच विचारत नाही. त्याच्यासाठी आपल्या करिअरसाठी आपण लक्ष द्यायचं, लेक्चर अटेंड करायचे, बोललं की कॅप्चर करायचं, जे येत नाही ते विचारायचं. आम्ही काय तुम्हाला फुकट शिकवत नाही, लक्षात आलं का. कॉलेज प्रत्येक शिक्षकांना 60-60, 70-70 हजार रुपये पगारी देते तुम्हाला शिकवण्याच्या बदल्यात. आणि कुठं फक्त ऑनलाईन लेक्चर घ्यायचं असते. तुम्ही जर नाही शिकलात, नाही लक्ष दिलं तर त्याचं पाप देव आम्हाला देईल, होय की नाही. आणि तुम्हाला पण देईल. मोबाईलचे काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करायचे वगैरे वगैरे. ज्यावेळेस ऑफलाईन असतं त्यावेळेस प्रत्येक सारखं असं तुमच्या कानावर पडतं. आपल्याकडे फंक्शन वगैरे असतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग असतात किंवा स्पीच असतात, गेस्ट लेक्चर असतात. त्यावेळेस आपण रिफ्रेश सारखं होत असतंय. ऑफलाईन असल्यानंतर सारखं काहीतरी असते कॉलेजमध्ये. पण आता ऑनलाईन असल्यामुळे काहीच करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला रिफ्रेशला काहीच चान्स नाही. लेक्चर स्टार्ट झालं की शिकवायला चालू करणे, 1 तास संपला की लेक्चर बंद करणं, एवढंच फक्त उरले, हो की नाही. ते पण लेक्चर कधी कट होईल हे कुणालाच माहिती नसते. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय का रे किती मुलं आहेत बघा बरं जॉईन झालेले. 56 आहेत. किती वाजता जॉईन झाले बघा बरं. 2 वाजता लेक्चर भरले, किती वाजले, 2 वाजून 33 मिनिट झाले. लिंक लागली असती का रे आपण जर शिकवायला चालू केलं असतं तर. एवढ्या अर्ध्या तासात ह्या उशिरा जॉईन झालेल्यांनी काय केलं असेल रे. खूपच महत्वाची कामं करून घेतली असतील, आहे की नाही. हॅलो, ओके, जास्त नको सांगायला. फक्त एक टार्गेट ठेवायचं प्रत्येकाने की माझं पॅकेज म्हणजे तुमचं स्वतःचं पॅकेज हे मी ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडेल, ज्यावेळेस मला नोकरी मिळेल, त्यावेळेस माझं पॅकेज हे 10 लाखाच्या पुढे असावं. मी 10 लाख रुपये पेमेंट असणाऱ्या कंपनीमध्ये सर्व्हिस करणार. मी 10 लाख रुपये एवढं पॅकेज असणाऱ्याच ठिकाणी, कंपनीमध्ये म्हणा, सरकारी नोकरी म्हणा, कुठल्या प्रायव्हेट जॉब, दुसऱ्या प्रायव्हेट आमच्यासारख्या कॉलेजमध्ये म्हणा, अशा ठिकाणी सर्व्हिस करेल की जिथं मला एवढं सॅलरी पर मंथ मिळेल.
त्याच्यासाठी तुम्ही अजून आता पण ऑनलाईन वगैरे घरी आहात तोपर्यंत वेगवेगळे ट्रेनिंग वगैरे कुठले आहेत का, इंग्लिश स्पीकिंगचे कुठले कोर्स आहेत का, ग्रामर, कारण कंपनीमध्ये ते पण सिलेक्शनसाठी त्या पण गोष्टी कन्सिडर होतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आतापासूनच विचार करायला पाहिजे. एकदा जर ऑफलाईन कॉलेज चालू झालं ना, खूप खूप स्टडी असते, ट्रिपल-P असते, असाइनमेंट असते, नंतर नाईट स्टडी असते. खूप खूप दिवसभर सकाळी 8 पावणे 8 ला आलेली मुलं संध्याकाळी 12 वाजता फ्री होतात कॉलेज रेग्युलर चालू असल्यानंतर. आता सध्याचीच वेळ अशी आहे की तुम्हाला ऑदर काय करायचं असेल तर तुम्हाला चान्सेस आहेत, तुम्ही करायला पाहिजे. आणि तुम्ही ज्यांना चांगल्या पॅकेजच्या वगैरे नोकरी आहेत त्यांना तुम्ही भेटायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे, बाबा ह्याच्या सोबत अजून काय काय करावं लागतंय, म्हणजे मी आतापासूनच चालू करेल त्या गोष्टी करायला. तुम्ही आपण 12वीला असताना की नाही हे ऐकलं का रे, जेई ऐकलं का सगळ्यांनी? JEE ऐकले. हा ऐकलं येस असेल. मॅम. JEE करून तुम्ही कुठं जाणार होतात रे? IIT. IIT. हसायचं नाही, आपण एम ठेवलं होतं. एम ते आपण ट्राय केलं, सक्सेस झालं नाही झालं तो आपल्या नशिबाचा पार्ट झाला, किंवा आपल्याला ते मिळालं नाही मिळालं तो भाग वेगळा. तुम्हाला गेट बद्दल माहिती आहे का? गेट Yes, ma'am. Yes, ma'am. सांगा बरं बघू, गेट म्हणजे काय असतं आणि कुठे जाता येतं गेट? डिग्री नंतर एमटेकची एंट्रन्स एक्झाम असते. गेट जर स्कोर झाला चांगला तर तुम्हाला IIT ला जाता येतं. तुम्हाला माहिती नसेल तर सांगते, आपल्या कॉलेजचे प्रत्येक वर्षी 4-5च्या वर मुलं हे गेट क्रॅक करून IIT ला जातात. आणि तिथं फार वेगळ्या प्रकारचं नंतर अजून करिअर घडतं, फार चेंज होतं सगळ्या गोष्टी तुमच्या. लक्षात आलं का? Yes, ma'am. म्हणजे फक्त लेक्चरच अटेंड करणं एवढा करिअरचा भाग नाही. जे सक्सेस झालेले त्यांच्या स्टोरी ऐकणं, म्हणजे इंजिनिअरिंग मधून ज्यांनी स्वतःचं करिअर घडवलेलं आहे त्यांनी अजून काय केलं पुढे, आपण काय करायला पाहिजे, आपण कुठे कमी आहे, हा गॅप तुम्ही आयडेंटिफाय केला पाहिजे, हा भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही ट्राय केला पाहिजे. आर यू गेटिंग? ठीक आहे, भरपूर झालं माझं सिलेबस. अगोदर तर गेल्या आठवड्यात लेक्चर बुडाले. ठीक आहे. Process of removing common salt. Can you give me name of a common salt? NaCl is a common salt from water. What is meant by brackish water? कालच सांगितलं होतं. ब्रॅकिश वॉटर म्हणजे खारं पाणी. वॉटर विच कंटेन डिझॉल्व साल्ट विथ अ साल्टी टेस्ट. ज्याची खारट चव आहे, साल्टी टेस्ट आहे, त्या वॉटरला कसलं वॉटर म्हणायचं? ब्रॅकिश वॉटर म्हणायचं. सी वॉटर मध्ये किती डिझॉल्व साल्ट असतात? किती? 4%. 4% मधलं मीठ किती असतं? किती असतं मीठ? टोटल 100% जर समुद्रातलं पाणी बघितलं, 100 ग्रॅम घेतलं, 100 ग्रॅम मध्ये 4 ग्रॅम एवढे डिझॉल्व साल्ट मिळतात, आणि त्या 4 ग्रॅम मध्ये 3.6 ग्रॅम एवढा NaCl असतो. ब्रॅकिश वॉटर समुद्रातलं पाणी आपण पिण्याला योग्य आहे का रे? योग्य आहे? नाही. म्हणून इथं लिहिलंय ब्रॅकिश वॉटर इज अ टोटली अनफिट फॉर ड्रिंकिंग पर्पज. ओके, इथपर्यंत लिहिलेलं आहे ना सर्वांनी? Yes, नेक्स्ट लाईन लिहा, ऑस्मॉसिस. कालची आकृती काढा, काल मी तुम्हाला शिकवलेली आकृती काढा आणि मला सांगा, सॉल्व्हंट कुठून कुठे फ्लो झाल्यानंतर त्याला ऑस्मॉसिस असं म्हणायचं? आणि कॉन्सन्ट्रेटेड कडून डायल्यूट कडे फ्लो झाल्यानंतर त्याला काय म्हणायचं? रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस हेडिंग ला, इथं कसं रिव्हर्स ऑस्मॉसिस हेडिंग आहे ना, तसं फक्त ऑस्मॉसिस हेडिंग ला. ऑस्मॉसिस.
आणि इथपर्यंत कॉमा पर्यंत लिहा, मेम्ब्रेन शब्दापर्यंत लिहा. फेन टू सोल्युशन ऑस्मोसिसच्या पुढे लिहा. फेन टू सोल्युशन of unequal concentration, फेन टू solution of unequal concentration are separated by when two solution of unequal concentration are separated by semi-permeable membrane, then solvent move from dilute solution in bracket low concentration bracket complete, low concentration bracket complete, TO2 high concentration, ओके. लिहिलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट लाईन हेडिंग लिहा आता. रिव्हर्स ऑस्मोसिस. Next line, फेन टू solution of unequal concentration फेन टू solution of unequal concentration वरती is separated by semi-permeable membrane लिहिले का नाही रे? Yes, Yes, ma'am. When two solution of unequal concentration are separated by semi-permeable membrane, Tanishka. Semi-permeable membrane and pressure higher than एक मिनिट pressure in bracket hydrostatic pressure higher than लिहू नका. hydrostatic pressure in bracket hydrostatic pressure higher than that of osmotic pressure is applied on
is applied on is applied on concentrated side, applied on concentrated side then solvent to move from concentrated solution solvent to move from concentrated solution to dilute solution, concentrated solution to dilute solution. Okay, next line. For purification of water, a reverse osmosis method is used. Okay. हॅलो, आता ही मेथड लिहा, काल शिकवलेली आहे. ते इम्प्युअर वॉटर, प्युअर वॉटर. अगोदर मेथड म्हणा, हे राईटअप लिहा. हे राईटअप झाल्यानंतर मला सांगा, मी फिगर ही वरती करते. येलो कलरची लाईनिंग दिसते का रे तुम्हाला स्क्रीन वरती? हॅलो, काय झालं? ब्लर दिसते. क्लिअर दिसत नाही का? आता दिसते का? Yes, आता दिसते. मेथड पासून लिहायला चालू करा, सॉलिड पर्यंत लिहा. झालं का राईटअप? No, ma'am. झालं. आता फिगर दाखवते.
फिगर काढा. हॅलो, लेट जॉईन झालेले मेंबर, तुमची अबसेंटी पडणार आहे आणि अबसेंटीचा डायरेक्ट इफेक्ट टर्म वर्कच्या मार्कावरती होणार आहे. मगाची प्रेझेंटी घेतली तेव्हा तुम्ही नव्हतात, प्रेझेंटी दिलेली नाही. आता लेट आल्यानंतर प्रेझेंटी पकडणार नाही. आणि जर अटेंडन्स व्यवस्थित नसेल तर टर्म वर्क की नाही जास्तीत जास्त 25 पैकी 10 मार्क दिले जातील माझ्याकडून. झाली का फिगर काढून? येस मॅम. हे खालचं वाक्य पण लिहा. हे तीन लाईन आहेत त्या. मॅम, हा बोला. काय येलो कलरचा बॉक्स रिमूव्ह करायचा होता अहो बघ. रिमूव्ह होईना की ऑटोमॅटिकच यायला लागले. रिमूव्ह होईना गेलं. पॉइंटच रिमूव्ह होते पण ते बॉक्स रिमूव्ह होईना गेले. लॅपटॉप की नाही 2012-13च्या रेंज मध्ये घेतलेलं आहे. 12-13च्या रेंज मध्ये घेतलेलं आहे. त्याला काय झालं ते लक्षात येते. लिहिल्या काय शेवटच्या 2 लाईन? नाही मॅम. नाही. लिहा. झालं. हॅलो ओर येस मॅम. नो मॅम. झालं की नाही? येस मॅम. नो मॅम. No, ma'am. नो मॅम. नो. नो
दिल्या का? 2 तर लाईन आहेत, किती उशीर एवढा? डायग्राम होत झाली मॅम. डायग्राम काढली ना व्यवस्थित? येस मॅम. आणि खालचे वाक्य लिहिले? येस मॅम. ओके. हा, न्यू पॉइंट, डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर. डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर. डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर म्हणजे घरगुती आपण जे पाणी पितो हे पिण्याच्या अगोदर कुठली ट्रीटमेंट केली जाते त्याला डोमेस्टिक ट्रीटमेंट ऑफ वॉटर म्हणायचं. ओके, अगोदर माहिती सांगते ऐका नीट. हे बघा, ही फिगर, या फिगर मध्ये पाणी वरून खालीपर्यंत पास केलेलं आहे. हे खाली पाणी वरून खाली पास होत असताना ह्या पाण्याचा आणि वातावरणातल्या हवेचा कॉन्टॅक्ट येतो. पाण्याचा आणि हवेचा वातावरणातल्या कॉन्टॅक्ट जास्त आल्यामुळं पाणी काय करतं, वातावरणातला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतं. वातावरणातला ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतं आणि या पाण्यामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साइड आहे, जो H2S गॅस आहे, तो वातावरणामध्ये पाठवून देतं. त्या प्रोसेसला एरिएशन असं म्हणायचं. एअर ऍड करणं म्हणजे एरिएशन. एअर ऍड करणं म्हणजे एरिएशन. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणणं म्हणजे एरिएशन. एरिएशन means process of bringing water in maximum contact with air. Process of bringing water in maximum contact with air. This process is known as a aeration. Aeration म्हणजे अशी प्रोसेस की त्या प्रोसेस मध्ये एअरचा आणि वॉटरचा मॅक्झिमम कॉन्टॅक्ट केला जातो, त्याला एरिएशन असं म्हणायचं. एरिएशन मुळे वॉटर ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतं आणि कार्बन डायऑक्साइड H2S वगैरे गॅसेस वातावरणामध्ये रिलीज केले जात असतात. त्याच्यातली दुसरी टेक्निक आहे परफोरेटेड ट्रप एरिएटर. या परफोरेटेड ट्रप एरिएटर मध्ये देखील बघा, एक इथं बेड आहे, त्या बेड वरती होल आहेत छोटे छोटे, वॉटर वरती पास केलं जातं. हे वॉटर एका ट्रे मधून दुसऱ्या ट्रे मध्ये पडताना, दुसऱ्या ट्रे मधून तिसऱ्या ट्रे मध्ये पडताना आणि त्या तिसऱ्या ट्रे मधून कलेक्टिंग पॅन मध्ये पडताना ह्याचा आणि वातावरणातल्या हवेचा कॉन्टॅक्ट येतो आणि याचं एरिएशन होत असतं. एरिएशन म्हणजे वॉटरचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट आणणं, त्याला एरिएशन असं म्हणायचं. तिसरी प्रोसेस आहे स्प्रे. हे सगळ्यांनीच बघितलेलं असेल, गार्डन मध्ये वगैरे स्प्रे असतात. हाय प्रेशरला वॉटर स्प्रे केलं जातं. हे नोझल्स आहेत. नोझल म्हणजे होल, की ज्या होल मधून एअर ज्या होल मधून वॉटर एअर मध्ये स्प्रे होणार आहे. तर ह्या नोझलचे 2 टाईप असतात. एक टाईप म्हणजे स्टेशनरी नोझल, दुसरा टाईप म्हणजे मूव्हिंग नोझल्स. स्टेशनरी नोझल्स आणि मूव्हिंग नोझल्स. ओके, मग स्प्रे ज्यावेळेस वॉटरचा स्प्रे हवेमध्ये जातो त्यावेळेस त्या वॉटरचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट येतो आणि एरिएशन होतं. तिसरी टेक्निक आहे डिफ्युजन एरिएटर. ही फिगर आहे बघा डिफ्युजन एरिएटरची. त्या डिफ्युजन एरिएटर ह्या प्रोसेस मध्ये इथे एक पाईप आहे. ह्या पाईपने काय केलं जातं, या टँक मध्ये एकदम अगोदर काय केलं जातं, पाणी ह्या टँक मध्ये भरलं जातं पूर्णपणे आणि ह्या बेसच्या पाईप मधून कॉम्प्रेस्ड एअर म्हणजे प्रेशराइज्ड एअर पास केली जाते. ज्यावेळेस ही एअर पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे त्यावेळेस हवेचे बुडबुडे तयार होणार आहेत, नाही का. आपण नळी वगैरे घेऊन ग्लास मध्ये पाणी घेऊन आपण बुडबुड बुडबुड करत असतो लहान असताना, म्हणजे साबण वगैरे त्याच्यामध्ये टाकतो आणि वरती फेस छान येत असतो. तसं त्याचे बुडबुडे तयार होतात पाण्यामध्ये आणि मग ह्या वॉटरचा आणि ह्या एअरचा मॅक्झिमम कॉन्टॅक्ट येतो आणि अशा प्रकारे एरिएशन होत असतं. लाईक दिस वे
एरिएशन इज डन. 3 टाईपचं. इथं एअर डिफ्यूज केली जाते म्हणजे आतमध्ये पाठवले जाते म्हणून याला डिफ्युजन एरिएटर असं म्हणायचं. इथं एअर वातावरणामध्ये स्प्रे केली जाते म्हणून त्याला स्प्रे एरिएटर असं म्हणायचं. इथं परफोरेटेड ट्रफ म्हणजे भांड. परफोरेशन म्हणजे होल असणाऱ्या भांड्यामध्ये वॉटर टाकलं जातं म्हणून याला परफोरेटेड ट्रफ एरिएटर असं म्हणायचं. तिथं वरून खाली पाणी पडत जाते म्हणून याला कॅस्केड एरिएटर. कॅस्केड म्हणजे धबधबा. मग पाणी वरून टाकलं जातं खालच्या. इथं कॉन्क्रीटच्या स्टेप बसवलेल्या असतात आणि या स्टेप मधून पाणी हे खालच्या डायरेक्शनला येतं. त्याला म्हणायचं कॅस्केड एरिएटर. असं एरिएटरचे टोटल 3 टाईप आहेत. एक ग्रॅव्हिटी एरिएटरचे नंतर 2 टाईप आहेत, कॅस्केड एरिएटर आणि परफोरेटेड ट्रफ एरिएटर. दुसरा टाईप आहे स्प्रे एरिएटर. तिसरा टाईप आहे डिफ्युजन एरिएटर. आर यू गेटिंग? Yes, ma'am. आपण इथं थांबूयात आज.